चिखली मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे आमदार श्वेताताई महाले यांचा सत्कार चिखली शहर भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी 22 डिसेंबर रोजी श्रीराम नागरी पतसंस्थेमध्ये आयोजित केला होता। या सत्काराला उत्तर देताना आमदार श्वेताताई महाले यांनी चिखली शहरात झालेल्या मतदानावर बोचक आणि मार्मिक भाष्य केले। याशिवाय अनेक महत्त्वाच्या विषयांवर देखील श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून बोट ठेवले। काय बोलल्या श्वेताताई पहा या व्हिडिओमध्ये। भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, पिरिपा असेल, बाकी आपले मित्रपक्ष असतील, या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कॉम्बिनेशन ठेवून अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं। आमचा कार्यक्रम हा नक्कीच विधानसभेचा नाही आहे, फक्त चिखली शहराचा हा कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे शहरापुरतं तिथे बोललं पाहिजे। निवडणुका झाल्यात, निवडून आलो, काय झालं कसं झालं, कुणी काय केलं, हे कोणाला बोलण्याची आवश्यकता नाही। ज्याचे त्याचे चेहरे चालतात, कोणी काय केलं। हे तेवढंच खरं आहे। असं म्हणतात की नेते मंडळी आश्वासन देतात, त्या आश्वासनावरती कितपत विश्वास ठेवायचा। भाषण असतील, शब्द असतील, आश्वासनं असतील, त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून जेव्हा ते कामं दिसतात त्यावेळेला सर्वसामान्य जनता ही त्या ठिकाणी विश्वास ठेवत असते। संपूर्ण मतदारसंघामध्ये दिसणारे कामं जर कुठे झाले असतील तर ते चिखली शहरामध्ये झाले। ग्रामीण भागामध्ये 25-15च्या माध्यमातून असतील, जलसंपदाच्या माध्यमातून सिंचनाचे कामं असतील, रोजगार हमीमधून पांढऱ्या रस्त्याचे कामं असतील, सभामंडपाचे कामं असतील, शाळेचे कामं असतील, हे कामं करण्यासाठी प्रोसिजर थोडी लेंदी राहते। मंत्रालयातून विभाग स्तर, विभागातून जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेतून पंचायत समिती, मग ग्रामपंचायतचा ठराव, या सगळ्या प्रोसिजरमुळं जेवढे कामं आपण ग्रामीण भागामध्ये मंजूर केले, प्रत्यक्ष ग्रामीण भागामध्ये 60% कामं त्या ठिकाणी आपले पूर्ण झाली। मनोज भाऊ, बाकीची कामं प्रगती पथावरती आहेत। कुठं टेंडरला असतील, कुठं वर्क ऑर्डर झाली असेल, परंतु 60% कामं त्या ठिकाणी पूर्णत्वास गेली। परंतु चिखली शहरामध्ये मात्र नगरपालिका हा विषयच वेगळा आहे। डायरेक्ट मंत्रालय टू नगरपालिका, मधात त्या ठिकाणी कुठला दुवा नाहीये, कुठला अडथळा नाहीये, आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे चिखली शहरामध्ये जे कामं आपण केले त्याचा वेग त्या ठिकाणी, त्याला गती होती त्या विकास कामांना। नगरसेवकांना या 2.5 वर्षामध्ये मला असं वाटतं जे नगरसेवक नाहीये त्यांना सुद्धा नगरसेवकाचा मान देऊन हे सगळे विकास कामं आपण त्या ठिकाणी मंगेशला टाकलेले होते। असं कुठलंच काम नाही की परस्पर बसलो, मनानं त्या ठिकाणी यादी केली आणि ते कामं त्या ठिकाणी टाकले। त्या भागात, ज्या भागात आपले नगरसेवक नसतील त्या ठिकाणी आपले जे महत्वाचे पदाधिकारी आहेत, आपले कार्यकर्ते आहेत, त्यांना नगरसेवकाच्या पद्धतीने मान देऊन त्या ठिकाणी 2.5 वर्ष ही विकास कामं आपण त्या ठिकाणी केली। मग रस्ते असतील, नाल्या असतील, विविध समाजाला समाज भवन असतील, काही ठिकाणी ओपन स्पेस असतील, नगरपालिकेच्या हद्दवाढीचा विषय असेल, चिखली शहराला बऱ्याच दिवसापासून पाण्याची समस्या भेडसावत होती,
तो पाण्याचा विषय असेल, अशा विविध विकास कामांना घेऊन या चिखली शहरामध्ये काम झालं. विकास कामाव्यतिरिक्त वैयक्तिक कामं सुद्धा या चिखली शहरामध्ये भरपूर झाली, किंवा ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण या चिखली शहरामध्ये केल्या. बांधकाम कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून जे संसार किटचं वाटप आपण केलं त्याची सुरुवात चिखली शहरापासून केली. त्याच्यानंतर आपण ग्रामीणमध्ये गेलो. म्हणजे असं कुठलाच दुजाभाव ग्रामीण आणि शहरामध्ये त्या ठिकाणी केला नाही. गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा चिखली शहर मागे होतं, परंतु ते मनामध्ये कुठलाही आकस न ठेवता ग्रामीणला जेवढं महत्व दिलं तेवढंच महत्व त्या ठिकाणी चिखली शहराला सुद्धा दिलं. आणि त्या पद्धतीने सत्तेत आल्यानंतर 2.5 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. परंतु हे काम करत असताना कुठेतरी मला असं वाटतं आपण कमी पडलो हे आपण मान्य सुद्धा केलंच पाहिजे. जोपर्यंत आपण चूक सुधारणार नाही, आत्मचिंतन करणार नाही, तोपर्यंत आपण पुढे सुद्धा जाऊ शकणार नाही. नेमकं कोणाचं काय चुकलं, कुठं चुकलं हे ज्याचं त्याचं माहिती आहे. इथं काही त्याचा वेगळा चतुर्वादा उहापोह करण्याची आवश्यकता नाहीये. हे शहर काही असं खूप मोठं शहर नाहीये. तुमचे आमचे सगळे संबंध असणारे हे चिखली शहर आहे. कोणी काय काम केलं, कोणी कसं काम केलं, कोण कुठल्या पक्षामध्ये जाणार होतं, कुठली सभा होणार होती, त्यात कोणाचा प्रवेश होणार होता, या सगळ्या गोष्टी जसे तुमच्या कानावर होते तशा माझ्या कानावर होत्या. पण मनाला वाईट पण वाटतं की आपण कुठं नेमकं कमी पडलो. मंगेश काका सगळ्यांना मान सन्मान दिला, पदावरती नसताना नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीचा मान सन्मान दिला, सर्वसामान्य जनतेचे कामं त्या ठिकाणी झालेत, केलेत. कुठेतरी आपण गाफील राहिलो. आपण आपल्या शहरातल्या नागरिकांना भेटण्यामध्ये कमी पडलो. त्यांचं मन आपल्याकडे वळवण्यामध्ये कमी पडलो. सकाळची जी रॅली व्हायची त्या रॅलीमध्ये शेवटी ती रॅली असते आणि त्या भागातल्या त्या प्रभागातल्या बूथ प्रमुखांनी, शक्ती केंद्र प्रमुखांनी, नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी आपापल्या बूथ मधल्या मतदारांपर्यंत डोर टू डोर जाणं त्या ठिकाणी महत्वाचं होतं. ते आपण केलं नाही असं मला वाटतं. नक्कीच या ज्या काही चुका झाल्या त्या चुका सुधारून आपल्याला आता पुढे जायचं आहे. आता कोणी काय केलं, कसं केलं, आता ह्या सगळ्या चर्चा आता आपल्याला थांबून टाकायच्या आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा सुद्धा वापर झाला. आपला विरोधक कोण आहे, कसा आहे आपल्याला माहिती आहे. मेहनतीचे पैसे नाहीयेत. मेहनतीचे नसल्यामुळे कितीही खर्च करायला त्या ठिकाणी त्यांना काहीही वाटत नाही. मेहनतीचा पैसा असल्यानंतर माणसाला खर्च करण्याच्या वेळेला 4दा तो व्यक्ती विचार करतो. 60 शंतनुला 70 कोटीचा खर्च झाला असं म्हणतात. बुलढाण्याचा आकडा 72 कोटीचा आहे, चिखलीचा आकडा हा 63 कोटीचा आहे म्हणतात आपल्या विरोधकांचा. हा नेमका एवढा पैसा येतो कुठून? खरंच म्हणजे संजू गायकवाडांनी जे म्हटलं, निवडणूक आयोगाने याची चौकशी केली पाहिजे. खरंच चौकशी केली पाहिजे. एकीकडे शेतकऱ्याची जिल्हा बँक डुबवल्यानंतर 10, 15 वर्ष तुम्ही ते पैसे भरत नाही, परंतु निवडणूक लढण्यासाठी तुमच्याकडे 63 कोटी येतात कसे काय? हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. याच्याबद्दल सुद्धा कुठेतरी आयोगाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. शेवटी लोकशाही फक्त भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आंदोलन करताना लोकशाही आठवते, तेव्हाच महापुरुष आठवतात. मग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये अपेक्षित आहे का?
लोकशाहीमध्ये चालतं का? इम्रान त्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी नक्कीच विचार झाला पाहिजे. ठीक आहे, आमच्या निवडणुका झाल्यात, पण पुढच्या ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत भाई, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. एकदा तुम्ही अशाच पद्धतीची सवय करता जनतेला लावली तर पुढे जनता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अपेक्षा ठेवते. पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कुठल्या भरोशावरती निवडणुका लढायच्या? पुढच्या 6 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये त्याच्या नगरपालिकेच्या निवडणुका लागतात प्रशांत दादा. नेमकं करायचं काय कार्यकर्त्यांनी? एवढा करता खर्च विरोधकांकडून होत असेल, आम्हाला म्हणजे पाण्यासारखा पैसा जर वाटला जात असेल तर सर्वसामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याने कशा पद्धतीने निवडणूक लढायला पाहिजे हा सुद्धा चिंतनाचा विषय त्या ठिकाणी आहे. सोपं नाही म्हणते का? ही जी सवय त्या ठिकाणी आपण लावत आहोत नागरिकांना, मतदारांना, ही साफ चुकीची आहे. आणि मग तेच जर असेल तर विकास कामं कशाला करायचे हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी पडतो. विकास कामं नेमके मग कोणासाठी करायचे? कोण म्हणजे खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं पाहिजे? तरी या सगळ्या गोष्टीचं प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे. आज आपण सगळेजण एकत्र आलो. खरं तर मला माहित नव्हतं, मला असं दादा बोलले की ताई भारतीय जनता पार्टीचा एक कार्यक्रम घेऊ, इथे आल्यानंतर